गोलंदाजी हाताळण्यामध्ये चेतन हा माहिर आहे. स्टार्ट. चेतनचा पहिला चेंडू केतनसाठी काहीच समजलं नाहीये. बॉल सरळ चाललाय यष्टिरक्षक हातामध्ये. निर्धाव. चेतन यांनी उत्कृष्ट असा पहिला चेंडू हाताळलाय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न होता. ओंकाराचं फंबल आणि बॉल सरळ चाललाय सीमारेषा पार चौकार. एफसी टायटन साठी ही मॅच जिंकणं आणि जिंकणंच आहे. चेतन यांच्या दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय. चेतन यांचा पुढचा चेंडू केतनसाठी. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल हवेमध्ये. नो मॅन्स लँड मध्ये पळून एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण. संघाची धावसंख्या 6. पुढचा चेंडू चेतनचा केतनसाठी. ब्लॉक पद्धत चेंडू होता. केतनला काहीच समजलं नाही. बॉल सरळ चाललाय यष्टिरक्षक हातामध्ये. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय चेतन. चेतनचा पुढील चेंडू. बॉल जसा आला तसा भिरकावून दिला. बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चेतन यांनी 4 चेंडू उत्कृष्ट असे हाताळले होते. पण केतनला देखील गप्प ठेवणं, शांत ठेवणं शक्य नव्हतं. केतन पण आघाड उत्स्फोटक असा फलंदाज आहे. चेतन यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका आहे. बॉल हवेमध्ये आणि बॉल सरळ चाललाय कॅच. चेतन यांनी कमबॅक केलंय. तू जरी षटकार मारला तरी मी देखील तुझी विकेट काढू शकतो. एक ओव्हरच्या सामन्याची धावसंख्या 12. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच विजय. इनिंग ब्रेक मध्ये या आणि आपला सत्कार घेऊन जा. चला पंच स्पीडअप करा. फलंदाज लवकर मैदान ताबा घ्या. एक ओव्हरच्या सामन्याची धावसंख्या 12. संघाचा सर्वेसर्वा मनोज. संघनायकांनी मनोजच्या खांद्यावर जबाबदारी दिले पॉवर प्लेचं महत्वाचं शतक हाताळण्यासाठी. मनोजला संघाकडून खूप मोठी अपेक्षा आहे. संघाकडून मनोजला खूप अशा अपेक्षा आहेत. मनोज यांचा पहिला चेंडू. पहिला चेंडू प्ले आणि मिस. सरळ चालला यष्टिरक्षक हातामध्ये. निर्धाव. पुढचा चेंडू मनोजाचा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टोलण्याचा प्रयत्न. एक धावावरती समाधान मानावं लागेल. मनोज यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. केतनची जागा भरून काढण्यासाठी आलाय श्रीपाद.
ओंकार अरे स्ट्राईकला आला असेल ना आता ओंकार. मग शेवटचा बॉल आउट झाला कॅच वरती खालचा. पहिल्याच बॉलवरती बॉल आला तसा भिरकावून दिला. बॉल सरळ चाललाय सीमा रेषा पार षटकार. मनोजवरती चढवलेलं आक्रमण. श्रीपाद याने करतो 5 मिनिट थांबा. एआय बॅटरी ना काय गेम आहे. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. एआय बॅटरी यांनी इथे गेम्स अवेलेबल केलेले आहेत. आपण इथे गेमचा फायदा घेऊन उत्कृष्ट असे बक्षीस जिंकू शकता. सगळ्या टीमनी इकडे लक्ष द्या. एआय बॅटरी यांनी इथे काही ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत. त्या ऍक्टिव्हिटी करून आपण भरघोस बक्षीस जिंकू शकता आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी त्या गेमचा आनंद घ्यावा. पुढचा चेंडू मनोज यांचा. बॉल सरळ चाललाय एस्ट्रेक्सच्या हातामध्ये. दोन ओव्हरच्या सामन्याची धाव संख्या 20. मनोज यांनी उत्कृष्ट असं कमबॅक केलंय. त्याच्या ओव्हरमध्ये एक षटकार देखील आला परंतु 8 धावेवरती थांबून ठेवलंय समोरच्या संघाला. चला स्पीडअप करा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी संघनायकाने जबाबदारी दिली. विशाल पंच स्पीडअप करा. विशाल यांचा पहिला चेंडू. सामना करतील ओंकार. ओंकार अजून एकही चेंडू खेळला नाहीये. पहिला चेंडू विशाल यांचा ओंकारसाठी. बॉल पहिला चेंडू निर्धाव. काहीच समजला नाहीये ओंकारला. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 20. विशालचा पुढील चेंडू ओंकारसाठी. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. दुसरा देखील त्याच पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न. बॉल बॅटच्या इथून टर्न प्राप्त करताना बॉल सरळ चालला एस्ट्रेक्सच्या हातामध्ये. दुसरा चेंडू देखील निर्धाव. पुढचा चेंडू विशालचा ओंकारसाठी. पुन्हा त्याच पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा बॉलचा आणि बॅटचा काही संपर्क नाही. बॉल सरळ चाललाय डॉट. लगातारचे 3 चेंडू निर्धाव टाकलेत. ओंकारला कमबॅक करावे लागेल. ओंकारसाठी ही सामन्यांमध्ये टिकून राहण्यासाठी ही मॅच जिंकणंच आहे. पुढचा चेंडू विशालचा ओंकारसाठी. पुन्हा एकदा त्याच परी टाकण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टरचा उत्कृष्ट नमुना पाहायला मिळाला. पहिला चेंडू 2 धावावरती समाधान मानावं लागेल. ओंकारला. विशाल याने 4 चेंडू हाताळले. 2 धावा खर्च केल्यात. ओंकारला मोठे फटके मारावे लागतील. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. बॉल आणि बॅटीचा काही संपर्क नाही. बॉल निर्धाव. 5 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केल्यात. FC टायटन साठी ही मॅच जिंकणंच आहे. धावसंख्या उभारावी लागेल.
विशाल याने अचूक टप्प्याचा मारा करतोय. धावसंख्याला लगाम लावून ठेवलाय. पुन्हा एकदा विशालाने चेंडू, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने हाताना, पुन्हा एकदा मिस. विशालची गोलंदाजी आवडली असते सगळ्यांनी टाळ्या वाजवा. 6 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. 3 धावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. स्टार 11 गोलंदाज स्पीडअप करा जरा. संघासाठी चौथं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी संघनायकाने दिले. मनोज दिघे हा संघाचा कणा आहे. श्रीपादला मोठे फटके मारावे लागतील. पहिला चेंडू मनोजचा, श्रीपादने भिरकावून दिलाय. बॉल सरळ चाललाय. सीमारेषा पार षटकार. श्रीपादने ओळखलंय थांबून चालायचं नाही. धावसंख्या उभारावी लागेल, आक्रमण चढवावं लागेल. आणि मनोजवरती पहिल्या चेंडूवर चढवलं आक्रमण. संघाच्या धावसंख्येत 6 धावांनी वाढ. धावसंख्या 28. मनोज यांच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवलंय. मनोजला कमबॅक करावं लागेल. पुढचा चेंडू मनोजचा. पहिल्या चेंडूवरती मनोजवर आक्रमण चढवलंय. दुसरा चेंडू मनोजचा. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. बॉल सरळ चाललाय यष्टीरक्षक हातामध्ये. मनोज यांनी उत्कृष्ट असं कमबॅक केलंय. जरी मला पहिल्या चेंडूवर षटकार मारला असेल तरी मी निर्धाव चेंडू टाकू शकतो, निर्धाव चेंडू हाताळू शकतो. ही माझी क्षमता आहे. तेच दाखवून देतो मनोज. सनी भाऊ मोरे यांचे देखील इथे सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू मनोजचा. पुढचा चेंडू मनोजचा. पुन्हा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. मिसफील्ड. खराब असं क्षेत्ररक्षण अनिल यांचं. 2 धावा प्राप्त होताना श्रीपाद साठी. संघाची धावसंख्येत 2 धावांनी वाढ. धावसंख्या 30. मनोज यांचा पुढचा चेंडू. बॅटची लिडिंग घेऊन बॉल हवेमध्ये आणि मनोज यांचा उत्कृष्ट असेल. आणि श्रीपाद अतिशय पारी खेळून बाद. सोळा धावाची उत्कृष्ट अशी इनिंग खेळून श्रीपाद बाद. श्रीपादवर संघाची खूप मोठी अपेक्षा होती. श्रीपादची जागा भरून काढण्यासाठी येतोय अभिजित हा देखील तितकाच ताकदीचा फलंदाज आहे. स्पर्धेमध्ये आपलं स्थान टिकून ठेवायचं असेल तर मोठी धावसंख्या उभारावी लागेल. संघाच्या संघनायकाला ते माहित आहे, त्यासाठी त्यांनी अभिजितला पाचारण केलंय. मनोजच्या पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, परंतु मनोज यांनी पण उत्कृष्ट असं कमबॅक केलंय. पुढचा चेंडू मनोजचा. अभिजित साठी. अभिजित देखील मागील सामन्यामध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती. 2 चेंडू टाकून घ्या पहिले. दोन चेंडू टाकून घ्या पहिले. ओव्हर संपल्यानंतर पाणी जाईल.
पुढचा चेंडू मनोजचा. अभिजितसाठी स्क्वेअर कटचा उत्कृष्ट असा फटका. बॉल सरळ चाललाय. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अभिजितला माहिती आहे मोठी धावसंख्या उभारावी लागेल. स्पर्धेमध्ये स्थान कायम ठेवायचं असेल तर मोठी धावसंख्या ही उभारावीच लागेल. आणि मनोजवरती चढवलेलं आक्रमण. पहिल्या चेंडूवरती चौकार. पुढचा चेंडू मनोज यांचा. बॉल सरळ चालले एस्ट्रिक्सच्या हातामध्ये आणि कॉट बिहाइंड विकेट. अभिजित देखील बाद तंबूच्या आसऱ्याला. अभिजितची जागा भरून काढण्यासाठी होते भूषण. तीन ओव्हरच्या सामन्यात धावसंख्या 34. सॉरी 4 ओव्हरच्या सामन्यानंतर. संघासाठी 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी संघनायकाने पाचारण केले विशाल. विशालनी ह्याच्या आधी देखील एक षटक हाताळलं होतं. 6 चेंडूमध्ये त्यांनी अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या आणि पुन्हा एकदा तीच जबाबदारीच्या हातामध्ये दिले संघनायकाने. विशाल हा स्टार 11चा उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. स्टार 11चा स्टार गोलंदाज विशाल. ओंकारसाठी पहिला चेंडू ओंकारने उत्कृष्ट असा टोलवलाय. बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने परंतु उत्कृष्ट अशी फिल्डिंग. 2 धावांवर समाधान मानावं लागेल भूषणला. संघाची धावसंख्या 2 ने वाढ. 2 धावसंख्या 36. विशालचा पुढचा चेंडू भूषणसाठी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल अलॉंग द कार्पेट. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. एक धावाचे 2 धावांमध्ये कन्वर्ट करणं यालाच तर क्रिकेट बोलतात. तुम्ही स्ट्राईक चालू ठेवा रन चालू राहील. पुढचा चेंडू विशालचा. ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता काहीच समजला नाही. बॉल सरळ चालला एस्ट्रिक्सच्या हातामध्ये निर्धाव. पुढचा चेंडू विशालचा. पुन्हा एकदा टप्पा मागे ठेवला होता परंतु वाईट चेंडू. पंचांचा निर्णय वाईट चेंडू. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 39. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता. बॅटची लिडिंग एज घेऊन बॉल सरळ चालला एस्ट्रिक्सच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद. ओंकार बाद. विशालने उत्कृष्ट असा गेंदबाजीचा नमुना सादर केलाय. आतापर्यंत त्याने 10 चेंडू हाताळलेत. 10 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केलेत आणि 1 विकेट प्राप्त केले. ओंकारची जागा भरून काढण्यासाठी सज्ज होते राजेश. राजेशला उत्कृष्ट शॉट खेळावे लागतील. संघाची धावसंख्या ही वाढवावी लागेल. स्पर्धेमध्ये आव्हान कायम ठेवायचं असेल तर रनगती वाढवावी लागेल.
पुढचा चेंडू विशालचा. बॉल टोलवण्याच्या प्रयत्नामध्ये एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा देखील 2 धाव पूर्ण. सगळ्यांनी लक्ष द्या. एआय बॅटरी यांनी इथे काही ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत, त्यामध्ये तुम्ही गेम खेळून काही बक्षीस जिंकू शकता. त्यामुळे तुम्ही पाणी बॉटल, पॉवर बँक, अजूनही काही बक्षीस जिंकू शकता. जास्तीत जास्त स्पर्धकांनी तिकडे खेळण्यासाठी सहभागी व्हावे. राजेश तंबूच्या आश्रयाला, राजेशची जागा भरून काढण्यासाठी दाखल होतोय तुषार. एक्केचाळीस. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी महत्वाचं शतक, जे शतक हाणामारीचं म्हणून समजलं जातं, ते शतक हाताळण्यास सज्ज होतोय ओंकार. भूषणला मारा करण्यासाठी सज्ज होते ओंकार. आतापर्यंत 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 5 ओव्हरमध्ये 41 धावा. शेवटचा हाणामारी षटक आहे. या षटकामध्ये धावा उभारणं गरजेचं आहे. पहिला चेंडू ओंकारचा, उत्कृष्ट अशा टोलण्याचा प्रयत्न. बॉल सरळ चाललाय सीमारेषा पार. एक बाउंस, चौकार. धावसंख्या 4 भर. धावसंख्या 45. पहिल्या चेंडूवरती ओंकारवर चढवलं आक्रमण. ओंकारला कमबॅक करावं लागेल. भूषणने पहिला चेंडू आक्रमण चढवलंय. शेवटचं षटक आहे, हाणामारी षटक आहे. ह्या षटकावरती आक्रमण चढवावेच लागतील. मोठी धावसंख्या उभारायची असेल तर आक्रमण चढवावे लागतील. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसरा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. बॉल सरळ चाललाय स्ट्रेकच्या हातामध्ये. निर्धाव. तिसरा चेंडू ओंकारचा. पुन्हा एकदा ब्लॉक स्वरूपात चेंडू. काहीच समजलं नाहीये बॅटमन. बॉल सरळ चाललाय स्ट्रेकच्या हातामध्ये. ओंकारने देखील कमबॅक केलंय. 3 चेंडू हाताळले. पहिल्या चेंडूवर चौकार आला तरी 2 चेंडू निर्धाव टाकून कमबॅक केलंय ओंकार. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या 45. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आक्रमण चढवावं लागतील. पुढचा चेंडू डान्सिंग ग्राउंड. पहिली धाव कंप्लीट. एक धावचे समाधान मानावं लागेल. ओंकारचा चौथा चेंडू तुषारसाठी. 4 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात. फुलटॉस स्वरूपात चेंडू होता, परंतु बॅटवर येऊ शकला नाहीये. मिस टाइम होता. सरळ स्ट्रेक हातामध्ये आणि धावबाद. ओंकारने देखील 5 चेंडू हाताळलेत. 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात. ओंकारही देखील उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय. गोलंदाजीच्या जोरावरती समोरच्या टीमला थांबून ठेवलंय. तुषारची जागा भरून काढण्यासाठी गोलंदाज बॅट्समन तजमल. पंच चला स्पीडअप करा. पंचाचा निर्णय स्ट्राईक चेंज झालेली नाहीये. तजमल स्ट्राईक. शेवटचा चेंडू तजमलसाठी ओंकारांचा. ओंकारचा पुढे डान्सिंग ग्राउंड विकेट. हवेमध्ये बॉल आणि विशाल यांचा उत्कृष्ट असा कॅच. ओंकारने देखील 6 चेंडूमध्ये 5 धावा खर्च करत 2 फलंदाज तंबूच्या आसराला पाठवलेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी ओंकारची.
मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच विजय. विजय याने आपलं मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी समालोचन कक्षापाशी यावंय. विजय. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच अनिल भाऊ सुपेकर यांच्या हस्ते देण्यात होतोय. सेहेचाळीस धावांचं मापक असं आव्हान उभं केलंय एफसी टायटन यांनी. स्टार 11 साठी 46 धावांच्या 27 धावांची आवश्यकता. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच अनिल भाऊ सुपेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतोय विजय यांना. स्टार 11 आपले दोन फलंदाज लवकर लवकर पाचन करावा. सागर भाऊ तांदळ यांचे देखील इथं सहर्ष स्वागत. अनिल सुपेकर यांच्या हस्ते मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देण्यात येतो विजय यांना. स्टार 11 दोन फलंदाज लवकर पाचन करावे. स्टार 11 पुढील मॅचच्या टॉस साठी जनस्फूर्ती संघनायक स्काउट बॉय संघनायक पुढील मॅचच्या टॉस साठी ते समालोचन कक्षामध्ये उपस्थित राहावे. स्टार 11 दोन फलंदाज संघाचा आघाडीचा फलंदाज आबी त्यासोबत पाचन करतो योगेश. दोघंही विस्फोटक असे फलंदाज आहेत. पुढील मॅचचा टॉच आबी आणि योगी. तसेच एफसी टायटनला देखील स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर 27 धावा डिफेंड कराव्या लागतील. त्यांच्याकडे देखील त्याच ताकदीचे गोलंदाज आहेत. बॉल द्या बॉल. धर्मरक्षक प्रतिष्ठानचे आयोजित क्रिकेट धर्मरक्षक प्रतिष्ठान आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे सहर्ष असे स्वागत. आपल्या या क्रीडा स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेले आणि आपले पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक माननीय विनोद भाऊ वस्ते तसेच स्मिताताई वस्ते यांचे धर्मरक्षक प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष असे स्वागत. वरती या वरती बसा. चालू असलेला सामना एफसी टायटन्स वर्सेस स्टार 11. स्टार 11 कडनं संघामध्ये ग्राउंड मध्ये फलंदाजी करतोय तो अभि. नॉन स्ट्राईकला घेतो तो योगेश. आणि पहिल्या दुसऱ्या चेंडूवर अभिने मारलेला हा चौकार. सुंदर असा चौकार आलेला अभिच्या बॅट मधून.
गोलंदाजी करतोय तो राजेश. राजेशच्या दुसऱ्या चेंडूवर आलेला हा चौकार. धर्मरक्षक प्रतिष्ठान आयोजित भव्य फुलपिच टेनिस बॉल लीग क्रिकेट स्पर्धा आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे सहर्ष असे स्वागत. राजेशचा पुढचा चेंडू खेळत होता अभि आणि हा निर्धाव चेंडू सुंदर असा प्लेस केलेला गॅप मध्ये हा चौकार. सुंदर अशी फलंदाजी करतोय तो मैदानामध्ये अभि. संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या झाली ती 8 धावा. जिंकण्यासाठी संघाला 47 धावांची गरज. राजेशचा पुढचा चेंडू सामना करतोय तो अभि. आणि लेग साठी सेंटरला चेंडू त्यावर 4 धावा. सलगचा असा हा तिसरा चौकार आलेला आहे अभिकडून. माफ करा मध्ये एक डॉट बॉल आहे. पण या चौकारासोबत संघाची धावसंख्या झाली ती 12. बिनबाद 12. कोणाला तरी सांगून ठेव. स्ट्रेट अश पुढे येऊन खेळलेला हा चेंडू त्यावर आलेला सीमारेखा पार चेंडू. 4 धावा. 4 धावांसोबत संघाची धावसंख्या झाली आहे ती 16. चौथा चौकार आलेला आहे या षटकामध्ये अभिच्या बॅटमधून. एक षटका अखेर संघाची धावसंख्या झाली आहे ती 16. बिनबाद 16. पॉवर प्ले मधील दुसरं षटक घेऊन आलाय तो भूषण. बघू भूषण आपल्या संघासाठी काय करतोय. पॉवर प्ले मधलं दुसरं षटक वैयक्तिक पहिले व संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय तो भूषण. यापुढील होणारा सामना स्काउट बॉय वर्सेस जनस्फूर्ती. नाही, दोन्ही संघ नायकांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. भूषणचा दुसरा चेंडू सामना करतोय तो योगेश. आणि योगेशने टोलवलेला हवेमधला चेंडू आणि त्यावर झेल बाद. सुंदर अशी गोलंदाजी. मिसफिट झालेला हा बॉल आणि त्यावर झेल बाद. शेवटपर्यंत घ्यायचं दाबून. अरे दुसरं पुढील फलंदाज मैदानामध्ये मिळतो तो अक्षय. धर्मरक्षक प्रतिष्ठान आयोजित भव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट लीग स्पर्धा आयोजक स्टार 11 क्रिकेट क्लब. धर्मरक्षक प्रतिष्ठान अध्यक्ष निलेश भाऊ हरेकर आपले या आजच्या सामन्यांसाठी मार्गदर्शन लाभलेलं आहे. माननीय विनोद भाऊ वस्ते यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. धर्मरक्षक प्रतिष्ठान व स्टार 11 बॉईज तर्फे त्यांचं सहर्ष असं स्वागत. पुढील फलंदाज मैदानामध्ये आलाय तो अक्षय. सुंदर असा प्लेस केलेला चेंडू त्यावर 1 धाव. एका धावेवर समाधान मानावं लागेल. आयोजकांना विनंती आहे पुढील सामन्याचे नाणेफेक करून घ्यायची. थोडासा बघा बरं. ए ते
नाणेफेक होत आहे या ठिकाणी पुढील सामन्याची. नाणेफेक झालेली आहे. हो, मिसफिटचा शॉट, त्यावर 4 धावा मिळत आहेत फलंदाजाला. धावा होणार असेल तर कशाही होणार आहेत. मिस हिट शॉट झाला तरी त्यावरही 4 धावा मिळणार आहे. म्हणजे तेवढ्या पॉवर मध्ये रन मिळत आहे. पुढील बॉल खेळतोय अभि. खूप सुंदर असा हा चेंडू होता. बॅट्समॅनला काही कळालं नाही. ब्लॉक करण्यात आला होता, त्यामुळे सरळ खेळावा लागला त्याला अनौपचारिक त्या पद्धतीने. काय घेतलं? ओके, पुढील चेंडू खेळत होता अभि. अभिचा चेंडू बीट झालेला आहे या ठिकाणी. अभिला काही चेंडू कळला नाही फारसा. आणि 2 षटका अखेर संघाची धावसंख्या झाली ती 21 धावा. पॉवर प्लेचे 2 षटक संपलेले आहेत या ठिकाणी. या पुढील होणारा सामना आहे जनस्फूर्ती क्रिकेट क्लब विरुद्ध स्क्वॉड व्हॉइस. नाणेफेक झालेले आहे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आणि नाणेफेक जनस्फूर्ती संघाने जिंकलेला आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. बॉटल संघासाठी तिसरे व वैयक्तिक पहिले षटक घेऊन आले तो तुषार. बघू तुषार आपल्या संघासाठी काय खेळतो. स्ट्राईकला आहे तो अक्षय, नॉन स्ट्राईकला खेळतो तो अभि. चला चला चालू करा सामना. जास्त वेळ घेऊ नका. भरपूर सामने खेळायचे आपल्याला. अजून उपांत्यपूर्व सामने आहेत याच्या पुढे. तुषारचा पहिला चेंडू खेळतो तो अक्षय. ओ, सुंदर असा चेंडू बीट झालेला आहे. अक्षयला काहीसा समजलेला नाही हा चेंडू. डॉट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो तुषार. तुषारचा पुढचा चेंडू खेळत होता अक्षय. अक्षयने उंचावून ठेवलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल बाद. सुंदर असा झेल झेललेला आहे या ठिकाणी प्रशांत यांनी आणि झेल बाद झालेला आहे. धर्मरक्षक प्रतिष्ठान आयोजित भव्य फुलफिश टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आलेल्या सर्व पाहुण्यांचे व क्रिकेट प्रेमींचे सहर्ष असे स्वागत. विश्व हिंदू परिषद सिंहगड भागचे कार्यकर्ते माननीय सुशांत भाऊ नाईक यांचेही धर्मरक्षक प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष असं स्वागत. मैदानामध्ये पुढचा खेळाडू आलाय तो विशाल. हा, ढकलून घ्या ना पहिले. क्लिअर करून घ्या ना, खेळायला चान्स मिळाला. हॅलो, तुषारचा पुढचा चेंडू खेळतो तो विशाल. कॉमेंट्री करतोय, ठेव नाही तर मग कोण असतं असला त्रास देणार. हॅलो, ऑफसाइड दिशेने टोलेला चेंडू, त्यावर 1 धाव पूर्ण. सुंदर असं क्षेत्ररक्षण, 1 धावेवर समाधान. पुढचा चेंडू सामना करतोय तो अभि. ओ,
व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांवर कोणताही गोदरेशन आणायचं नाही. हा वेगळा शब्द आहे, कोट्यातनं आणलाय मी, सकाळी काढलाय. काही जणांना गोदरेशनचा अर्थ माहित नाही, मी समजावलाय त्यांना आता. पुढचा चेंडू सामना करतो तर अभि, आणि बॅटची कडा लागलेली आहे आणि अभि हा झेल बाद झालेला आहे. संघाला बसलेला हा दुसरा झटका. भाऊ संपून यायचा, रन होतोय. आणि रन आतापासूनच काढत घे, थांबू नको, मारू नको फक्त. संघाची धावसंख्या आली ती 23. दोन बाद 23 धावा. संघाला जिंकण्यासाठी 19 चेंडू 3 बाद 23, 19 बॉल 24 धावांची आवश्यकता. संघाला बसलेला हा तिसरा झटका. 23 4 बॉल 5 बॉल 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू मैदानामध्ये टाकतोय तो तुषार. पुढचा चेंडू टाकतोय तो तुषार. तुषारचा शेवटचा चेंडू, सामना करतोय तो अनिल. काहीसा बीट झालेला आहे अनिल, आणि निर्धाव चेंडू. थोडस धाव संख्येला कुठेतरी रोष लागलेला आहे आणि 23 धावा झालेल्या आहेत 3 षटका अखेर. संघाचं 4थं षटक घेऊन आलाय तो भूषण. वैयक्तिक दुसरं व संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय तो भूषण. स्ट्राईकला खेळतो तो विशाल, नॉन स्ट्राईकला आहे तो अनिल. बघू विशाल आपल्या संघासाठी काय करतोय. भूषणचा पहिला चेंडू, सामना करतोय तो विशाल. आणि उंचावून ठेवलेला चेंडू, त्यावर क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि झेल बाद. झेल बाद झालेला आहे तो विशाल. तुझा की तोपर्यंत गाडी नाही ना, त्याला घेऊन जातात. मैदानात फलंदाजीसाठी आलाय तो मनोज. विशालची जागा घेण्यासाठी खेळतोय तो मनोज. गोलंदाजी करतोय तो भूषण. सुंदर अशी गोलंदाजी. मग दुसऱ्या ओव्हर, पहिल्या ओव्हर मध्ये सुद्धा भूषणने 6 बॉल मध्ये 1 विकेट आणि 5च रन दिले होते. आता सुद्धा सुरुवात चांगली केलेली आहे. पहिल्याच चेंडूवर त्याने विकेट घेतलेली आहे. भूषणचा पुढचा चेंडू खेळतोय तो मनोज. नॉन स्ट्राईकला अनिल. आणि उंचावण्याचा प्रयत्न, पण नो मेन्स फील्ड मध्ये चेंडू. 1 धाव पूर्ण. एका धावेवर समाधान. संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या आली ते 24. नाही
भूषणचा पुढचा चेंडू सामना करत होता अनिल. बघू अनिल आपल्या संघासाठी काय करतोय. समोर खेळलेला हा चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पण नाही. सुंदर असा क्षेत्ररक्षण, एका धावेवर समाधान. संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या झाली ती 25. 15 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण इथे तयार झालेलं आहे मैदानामध्ये. सुंदर अशी गोलंदाजी करतो भूषण आपल्या संघासाठी. त्याने कुठेतरी रोखून ठेवले फलंदाजांना. ओ सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. मैदानामध्ये भूषण चांगली अशी गोलंदाजी करतोय. 4 चेंडूंमध्ये त्यांनी फक्त 2 धावा खर्च केल्यात. सुंदर असा षटक टाकतोय तो आपल्या संघासाठी. फलंदाजांना त्यांनी जरा रोखून ठेवलेलं आहे. आणि लेग साईडच्या दिशेने अचूक चुकीचा चेंडू फेकलेला आणि त्यावर मिळालेल्या आहेत त्या 4 धावा. संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या झाली आहे ती 29 धावा. 13 चेंडू 18 धावांची गरज. चार चेंडू सलगचे व्यवस्थित टाकले होते भूषणनी मैदानामध्ये, पण एका चेंडूवरती 4 धावा आल्यामुळे समीकरणच बदलून गेलेले आहे. पुढचा सामना, पुढचा चेंडू टाकतोय तो भूषण, सामना करतोय तो मनोज. मनोजचा कुठेतरी कॉन्फिडन्स थोडा वाढलेला आहे चौकाराच्या मुळे. एक 4 आल्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स मध्ये वाढ झालेली आहे. बघूया आपल्या संघासाठी पुढे काय करतोय अजून. लेफ्टच्या दिशेने टोलेला चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 4 धावा. सुंदर असा चौकार मनोजच्या बॅट मधून आलेला आहे. खूप वेळची बॅट त्याची जकडलेली होती, अशी धरून ठेवलेली होती व त्यातनंही त्यांनी 4 धावा काढलेल्या आहेत. या 4 धावसंख्येमुळे संघाच्या धावसंख्येत बदल झाला. संघाची धावसंख्या आली ती 33 धावा. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. 2 चौकारांमुळे समीकरण थोडस चेंज झालेलं आहे. 12 चेंडू आणि 14 धावा. खूप काही अवघड पण नाहीये आणि खूप काही सोपं पण नाहीये. बारा चेंडू आणि 14 धावांची गरज. ते आता ते आवाज. धन्यवाद मदन सर. पुढचा गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजी करतो तो तुषार. वैयक्तिक दुसरं व संघासाठी 5वं षटक घेऊन आलाय तो तुषार. संघाची धावसंख्या झाली आहे ती 33 धावा. 12 चेंडू 14 धावांची गरज. सामना करतोय तो अनिल. बघू अनिल आपल्या संघासाठी काय करतोय. आणि सुंदर असा चेंडू, त्यावर एक काढलेली धाव. संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या आली 34. पाहिजेत 14, त्यातली एक कमी झाली, 13 झाल्या. माफ करा मला, अशा थोड्या चुका होतात, सांभाळून घ्या. पुढचा चेंडू. ओ सुंदर असा चेंडू टाकलेला आहे तुषार यांनी. डॉट चेंडू. डॉट चेंडूमुळे समीकरण थोडं चेंज झाले. 10 चेंडू आणि 13 धावांची गरज. पुढचा चेंडू. ऑफ साइडच्या दिशेने टोलेला चेंडू, हवेत सुंदर असा फटकार, त्यावर 4 धावा. 4 धावांनुसार समीकरण चेंज झालेले. संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या झाली आहे ती 38 धावा. 9 चेंडू 9 धावांची गरज. सुंदर अशी फलंदाजी करताना मनोज आपल्या संघासाठी मैदानामध्ये.
पुढचा चेंडू ऑफसाईडच्या षटवल्याचा प्रयत्न, त्यावर एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरी धाव ही पूर्ण. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. संघाच्या धावसंख्येत बदल झालेला आहे. संघाची धावसंख्या आली 40 धावा. 8 चेंडू 7 धावांची गरज. डीजे सचिन भाऊ साळवी, थोडस गाण्या वाजवा मॅच चेंज झाल्यानंतर. पुढचा बॉल खेळत होता मनोज. आणि मिसकम्युनिकेशन आणि त्याच्यामध्ये धाव बाद. सुंदर असे बॅटिंग करत होता मनोज, पण मिसकम्युनिकेशन केल्यामुळे विकेट. सात चेंडू आणि 7 धावांची गरज. थोडस अवघड असं पण समीकरण आहे, थोडं सोपं असं तर नाही. मनोजचं काय बॅटिंगला सेट झालेला प्लेअर होता, पण मिसकम्युनिकेशन मुळे धाव बाद झालेला आहे. पुढील फलंदाज मैदानावर उतरतो रोहित. पुढचा चेंडू तुषार खेळत होता अनिल. अनिलने खेळवलेला एक चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण. एका धावेवर समाधान. षटक संपले आणि पुढील 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. सामना कंपल्सरी चेस राहील, दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचंय. सामना कंपल्सरी चेस राहणार आहे, दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचंय. यापुढील होणारा सामना दोन्ही संघनायकांनी आपले प्लेयर्स तयार ठेवायचे आहेत. मॅच संपल्यानंतर लगेच सामना खेळवायचा आहे. सहा चेंडू 6 धावांची गरज. गोलंदाजीसाठी आला तर अमोल, निर्णायक आणि अंतिम षटक घेऊन. बघू अमोल आपल्या संघासाठी काय करतोय. लेग साठी षटवलेला चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव ही पूर्ण. 5 चेंडू 4 धावांची गरज. सुंदर असं क्षेत्ररक्षण होतं, पण रनिंग बिटवीन द विकेट एवढी फास्ट घेतली होती की बॉलरला अंदाज नाही आला बॉलचा. आणि 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत या ठिकाणी. आता संघामध्ये मैदानामध्ये समीकरण तयार झालेले. 5 चेंडू 4 धावा. ऑफसाईडच्या दिशेने टोळलेला चेंडू आणि याच्यावरती मिळत आहेत त्या 4 धावा. आणि अशा तऱ्हेने स्टार 11 क्रिकेट संघ विजयी झालेला आहे. सुंदर अशी फलंदाजी,